श्री अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात येत आहे। दिनांक 19/8/2025 रोजी 7:30 वाजेच्या दरम्यान पोलीस स्टेशन हद्दीत ग्राम हातरुण इथं शासकीय वाहनासोबत ठाणेदार पंकज कांबळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे, सहाय्यक फौजदार श्रीकृष्ण सोळंके, पोलीस हवालदार जांभूळकर, पोलीस अंमलदार अनिल नागरे, शुभम बोडके, संतोष गाडवे केकन, महिला पोलीस अंमलदार रुक्मिणी घोडके, पल्लवी काळे असे ठाणेदार उरळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ग्राम हातरुण येथील एक इसम अवैधरित्या गोवंश कत्तल करून गोमांस विक्री करत असल्याच्या माहितीवरून स्टाफ व पंचासह जाऊन आरोपी नामे इमानुल्ला खान, तौगार खान वयवर्ष 47 राहणार हातरुण यांच्या घरी रेड केली असता आरोपीच्या घरात कापलेले गोमांस वजन 7 किलो, किंमत 1400 रुपये व एक लोखंडी सुरा किंमत 50 रुपये असा एकूण 1450 रुपयेचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त केला। आरोपीवर कलम 5(5)(अ)(9)(9)(अ) महाराष्ट्र पशुसंरक्षण कायदा सह कलम 325 भारतीय न्यायसंहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन उरळ ठाणेदार API पंकज कांबळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे, सहाय्यक फौजदार सोळंके, पोलीस हवालदार जांभूळकर, पोलीस अंमलदार अनिल नागरे, शुभम बोडके, कैलास केकन, संतोष गाडवे, WPC रुक्मन घोडके, पल्लवी काळे यांनी केली आहे। प्रतिनिधी आशिष वानखडे, न्यूज 7 मराठी, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.